नमस्कार, माझ्या लेटेस्ट ब्लाऊज डिझाईन बाय उषा हिरे या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आपण आज प्रिन्सेस कट ब्लाऊज कसं स्टिच केलं ते पाहणार आहोत. त्याच्या आधी आपण बाहीला अस्तर कसं जोडून घेतलं ते पाहूया. तर बघा, असं दोन्ही बाहींना आपण व्यवस्थित अस्तरला टीप टाकून घेतलेली आहे. आणि आता आपण एक एक दाब टीप टाकून घेतोय बाहीला. आता आपण दाब टीप टाकून घेऊया. अशा प्रकारे आपण दोन्ही बाही अस्तर व्यवस्थित जोडून घेऊया. आपण अस्तर कसं मापाचं कट केलं आणि साडीचा कपडा थोडा एक्स्ट्रा घेतलेला आहे. मग आपण अस्तरच्या मापानुसार आपण टीप टाकून घेऊया आणि एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट करून टाकूया. आता आपण मागच्या गळ्याचं म्हणजे आकार जसं दिलेला आहे ना त्या पद्धतीने आपण टीप टाकून घेतलेली आहे आणि आतला जो कापड आहे तो आपण कट करून टाकलेला आहे. तर बघा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण गळ्याचं जो एक्स्ट्रा कापड होतं तो कट करून टाकलं आणि त्याला आपण आता गळ्याला दाब टीप टाकून घेऊया. अशा पद्धतीने आपण पूर्ण गळ्याला दाब टीप टाकून घेऊया. अशा पद्धतीने पूर्ण गळ्याला दाब टीप टाकून घेतलेलं आहे. आता आपण गळ्याला लेस लावून घेऊया. आपण पानगळा घेतलेला आहे तसंच आपण लेस त्या आकारानुसार आपण लेस लावून घेऊया आणि जिथं कोणा आलेला आहे तिथं थोडी लेस फोल्ड करून घ्यायची आणि मग टीप टाकायचं. म्हणजे गळ्याचा आकार आपला व्यवस्थित वाटतो. तुम्हाला जर सिंगल लेस आवडत असेल तर तुम्ही सिंगल ठेवा. आता इथं माझ्या कस्टमरला डबल पाहिजे होतं म्हणून मी इथं डबल लेस लावून पानगळ्याचं शेप दिलेला आहे. सिंगलपेक्षा डबल लेस खूप छान वाटतं आणि गळ्याला एक छान लुक येतं. अशा पद्धतीने पण लेस लावताना मात्र एक काळजी घ्यायची की आपण समान अंतर आलं पाहिजे. नाहीतर काही वेळेस काय होतं, कमी जास्त अंतर जर ठेवलं तर मग आपल्याला गळ्याचा शेप म्हणजे व्यवस्थित वाटत नाही आणि ब्लाऊजची आपली फिनिशिंग पाहिजे तशी येत नाही. तर बघा, ह्या पद्धतीने आपण समान अंतरावर लेस डबल लावून घेतलेली आहे. आणि आता आपण पुढचा भाग तयार करण्यासाठी आधी आपण योगला अस्तर लावून घेऊया. प्रिन्सेस कट योग लावूनही शिवता येतं, बिना योगचंही शिवता येतं, पण शक्यतोवर मी योग लावूनच शिवते कारण योग लावून शिवल्याने फिटिंग वगैरे व्यवस्थित होते आणि दिसायलाही खूप छान वाटतं. ब्लाऊज घातल्याच्या नंतर कम्फर्टेबल वाटतं. अशा पद्धतीने आपण दोन्ही योग तयार करून घेतलेले आहे. आता आपण प्रिन्सेस कटचे 2 पार्ट आहेत त्यांना देखील आपण असं अस्तर लावून घेऊया. अस्तर व्यवस्थित जोडून घ्यायचं. तर अशा प्रकारे आपले दोन्ही योग तयार झालेले आहेत. आता आपण साईड गळ्याला अस्तर जोडून घेऊया.
हे बघा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण व्यवस्थित अस्तर जोडून घेऊया. कारण अस्तर असतं आपलं मापाचं आणि आपण साडीचं कपडं थोडं अर्धा अर्धा इंच एक्स्ट्रा घेतो कटिंग करताना. अगदी मापात कट केलं तरी चालतं, पण काही वेळेस आपल्याकडनं थोडं कमी जास्त टीप टाकली जाते आणि मग कपडा कुठे असं ओढला जातो. त्याच्यासाठी थोडं एक्स्ट्रा घेतलं की काय तसं प्रॉब्लेम येत नाही कापड वगैरे ओढलं जाण्याचं. अशा प्रकारे आपण पूर्ण अस्तरला टीप टाकून घेतलेली आहे आणि कपड्याला अटॅच करून घेतलेलं आहे. ते एक्स्ट्राचं कापड होतं ते कट करून घेतलेलं आहे. आता आपण प्रिन्सेस कटची जी मधली टीप असते ती जोडून घेऊया. असं दोन्ही पार्ट जोडून घेऊया. अशा पद्धतीने आपलं मधली टीप टाकून सुद्धा झालेली आहे. आता आपण एक्स्ट्रा जो कापड घेतलेला आहे तो कट करून टाकूया. तर बघा, असं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असं आपण टीप टाकून घेतलेली आहे आणि एक्स्ट्राचं कापड आपण कट करून घेतलेलं आहे. आता आपण ते फोल्ड करून योक व्यवस्थित जोडून घेऊया. अशा प्रकारे आपण योक जोडून घेतलेलं आहे. बघा, आपलं योक देखील जोडून झालेलं आहे. आता आपण आयपट्टी जोडून घेऊया. हे व्यवस्थित पलटवून घ्यायचं आधी. आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर बघा, असं एक्स्ट्राचं कापड जे आहे ते कट करून टाकायचं आणि मग आपण आयपट्टी जोडून घेऊया. तर बघा, अशा पद्धतीने आयपट्टी आपली जोडून घ्यायची. मी मागच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलेलं आहे की आपण आयपट्टी जोडताना मात्र उलट्या बाजूने सरळ बाजूला फोल्ड करायची आणि हुकपट्टी जोडताना म्हटलं सरळ बाजूने उलट्या बाजूला फोल्ड करायची. अशा प्रकारे आपले दोन्ही पट्ट्या जोडून झालेल्या आहेत. आता आपण साईडने एक एक टीप टाकून घेऊया आणि व्यवस्थित फिटिंगची शिलाई टाकून घेऊ मग. तर हे बघा, आपलं ब्लाऊज पूर्ण कंप्लीट झालेलं आहे. व्हिडिओ अपलोड करायचं राहिलं होतं म्हणून ते आज अपलोड करते. तर हे बघा, असं पानगळा घेतलेला आहे आणि त्याला अशी व्यवस्थित समान अंतरावर अशी गोल्डन आपण लेस लावून घेतली. लेस आपण सिंगल लावले तरी चालते, डबल लावले तरी चालते. आता इथं मी डबल लावून घेतली. ते बघा, अशा पद्धतीने. आणि पुढे तसं आपण प्रिन्सेस कटच शिवलं. हे बघा, एकदम छान पफ पण आलेला आहे त्याला आणि व्यवस्थित वाटतं बघा. असे प्रिन्सेस कट काही आपण योग लावून शिवतो, काही बिना योगचं असतं, म्हणजे पूर्ण प्रिन्सेस कट असतं. पण इथं आपण योग लावलेले आहे ते प्रिन्सेस कटला. प्रिन्सेस कटला योग लावल्या की कसं खूप छान फिटिंगला बसतात आणि शेप देखील चांगलं येतं फ्रंटचं. आणि बॅकनेक असं आहे बघा. हे बघा आपली ब्लाऊज. साडी पण ही व्हाईटच आहे आणि ब्लाऊज आणि असे गोल्डन काट आहे. खूप सुंदर वाटतात ही पण साडी, म्हणजे असं साऊथ इंडियन टाईप आहे ती. आणि हे दुसरं ब्लाऊज, ह्याला थोडंसं वेगळं शेप दिलेला आहे आपण. पंचकोणी पण नाही म्हणता येणार, पण छान वाटते. ही डिझाईन देखील छान वाटते बघा. हे असं आणि हे याची देखील बाही 3/4, आता सध्या 3/4 बाही भरपूरच चालते. आणि हे पण प्रिन्सेस कटच आहे. ह्याला देखील आपण प्रिन्सेस कट शिवलं. ते व्हाईट कलर असल्यामुळे एवढं दिसत नव्हतं. हे पफ वगैरे एकदम छान आलेलं आहे आणि इथं असं योग लावून घेतली आपण. आणि हे आपण साडीच्या म्हणजे कपड्याची नॉड तयार केली, त्याला रेडीमेड लावलेली आहे. ह्या व्हाईट ब्लाऊजला आपण नॉड रेडीमेड लावलेली आहे आणि ह्याला कपड्याची तयारी केली. अशी बारीक करून घेतली.
आणि त्याला देखील काठाचे असे लटकन लावलेले आहेत. असे हे आपले काल शिवलेले ब्लाऊज.